काल होती आषाढी एकादश. सकाळची सगळी कामं आवरल्यानंतर ना देवपूजा करून घेतली. सकाळी सकाळी छान अशी देवपूजा झाल्यानंतर ना परत इथे स्वयंपाकाला घातलेला. आमचा दोघांचा उपवास होता. तनिषसाठी ना कुकरमध्ये डायरेक्ट वरण तडका टाकलेला आणि चपात्या बनवून घेतलेला. स्वयंपाक झाल्यानंतर ना परत इथे टोकरी वगैरे घाण झालेली म्हणून स्वच्छ घासून घेतली आणि मग नंतर कांदा लसूण वगैरे भरून ठेवलं. इथं उपवासाचे आप्पे बनवायचे होते म्हणून कढईमध्ये ना शाबू आणि वरं पहिला भाजून घेतलं. थंड झाल्यानंतर ना मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेतलं. परत दही टाकून ना परत एकदा बारीक करून घेऊन त्याच्यामध्ये ना किसलेला बटाटा, हिरवी मिरची, शेंगदाण्याचं कूट, नमक घालून छान असं मिक्स करून घेतलं. आप्पेपत्राला तेल लावून त्याच्यामध्ये आप्पे तयार करून घेतले. एकदम छान असं चवीला झालेले. सगळा स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर ना मला इथं फ्रीज पण साफ करायचं होतं. अगोदर भांडी घासून घेतली आणि बर्फ भरपूर साचलेला तर पाणी वगैरे वितळल्यानंतर ना मग परत फ्रीज साफ करून घेतला. दुपारच्या वेळेला नाही तर तनिषचं एक ड्रॉइंग काढायचं काम चालू होतं आणि संध्याकाळच्या वेळेला मी मंदिरमध्ये गेले तुकाराम महाराजांच्या. तर छान दर्शन घेतलं. तर कसा वाटला मिनी ब्लॉग? आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब